Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते मजेतच असणार. तर आज आहे अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर सकाळची कामं आवरली आणि रांगोळी काढायला घेतली, कारण आज करायचे होते बाप्पांचे विसर्जन. मनातून इच्छा होत नसली तरी समाजात चालत आलेल्या परंपरेनुसार आज फायनली तो दिवस उजाडला की ज्या दिवशी आपल्याला बाप्पांना निरोप द्यावा लागत आहे. सो गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या, याच अपेक्षेने गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी सुरू केली. तर सुरुवातीला रांगोळी काढून घेतली. तर रांगोळी काढून झाल्यानंतर सर्वांसाठी ब्रेकफास्ट करायला घेतला. तर आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवले होते पोहे. तर सुरुवातीला पोह्यांमध्ये मी लिंबू पिळून घेतले आणि मीठ ॲड केले आणि त्याला छानपैकी एकजीव केलं. आणि हे झाले आहेत आपले पोहे तयार. तर पोह्यांची रेसिपी तर मी या ठिकाणी शेअर केली नाही, कारण की सर्वांनाच माहिती आहे की पोहे कसे बनवतात ते. आणि त्यानंतर वरण आणि भाताचा कुकर लावायला घेतला, कारण आज गणपती बाप्पांसाठी नैवेद्य पण बनवायचा होता. म्हणून सुरुवातीलाच स्वयंपाकाची पण तयारी करून घेतली. आणि सर्व स्वयंपाक झाल्यानंतर इकडे आरतीची तयारी केली. आणि आजच्या दिवशी आमच्या सोसायटीमधील जे ओळखीचे लोक आहेत त्यांना सर्वांना आम्ही आरतीसाठी इन्व्हाइट करतो. आणि प्रसादामध्ये त्यांच्यासाठी मोतीचूर लड्डू आणि पुरणपोळीचा आज प्रसाद वाटप करणार होतो. तर तो समोर ठेवलेला आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून आरती करून घेतली. आणि ही जी आहे, ही आरती जी आहे, ही नैवेद्य दाखवल्यानंतर जे ताट दाखवलं त्यानंतर परत ही सेकंड आरती आहे. आणि ही आरती झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करायला घेणार आहे. आणि आता आम्ही निघालो आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी. तर तुम्ही बघू शकता सर्वांचे जे डोळे आहेत आणि मन अगदी भरून आलेलं. कुणाचीही इच्छा होत नाही की 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी राहतात आणि एकदम त्या कोणीतरी आपल्या घरातून एक पाहुणा निघून गेल्यासारखं वाटतं. तर मनावर दगड ठेवून आपल्या सर्वांनाच गणपतीचं एक दिवस तर विसर्जन करावंच लागतं. तर आता इथे आम्ही आलो आहे, जे तलाव आमच्या घराशेजारीच आहे तिथे आलो. तर आजचा 10वा दिवस असल्यामुळं एवढी इथे गर्दी नव्हती. बट 5व्या आणि 6व्या दिवशी जे लोक गणपती विसर्जन करतात त्या दिवशी इथे खूप जास्त गर्दी असते. आणि हाच तो तलाव आहे ज्यामध्ये गणपतीचं विसर्जन करणार आहे. तर इथे ऑलरेडी कुणाच तरी गणपतीचं विसर्जन चालू होतं. तर तिथली मी एक क्लिप शूट केली. आणि आता आमच्या बाप्पांसाठी छान आरती मी इथे काढत आहे. त्यानंतर आरती वगैरे करून आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं होतं.
तर फायनली आरती करून गणपती बाप्पांना प्रसाद दाखवला आणि आत्ता आम्ही विसर्जन करायला निघतो आहे. तर इथे मुंबईला कसं असतं की आपल्याला आपले बाप्पा जे आहे ते तिथे मुलं असतात, पाण्यामध्ये कुणाला जाता येत नाही, तर त्यांच्याकडे आपल्याला बाप्पांची मूर्ती हँडओव्हर करावं लागतं आणि त्याचे ते पैसे घेतात आणि त्यानंतर ते आपल्या गणपतीचं विसर्जन करतात. तर त्यामधीलच एका मुलाकडे आम्ही गणपती विसर्जन करायला दिला आणि सर्वात शेवटचं हे आम्ही बघत होतो गणपतीला आणि त्यावेळेला डोळे एकदम भरून येतात. आणि इथे मी क्लिप शूट केली आहे जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन करत होतो आणि जो सुरुवातीचा मुलगा आहे जो व्हाईट टी शर्ट घातलेला, ती गणपती बाप्पांची मूर्ती होती. आणि गणपती बाप्पांना बघताना ॲक्च्युली प्रॉपर क्लिप शूट झाली नाही कारण की त्यावेळेला शेवटचं आम्ही बघत होतो आणि मनात हीच इच्छा होती की गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. याच आणि आम्ही सर्वांनी निरोप दिला गणपती बाप्पांना आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.